चौकार हे या खेळाडूने दाखवले होते त्यावेळी। मग त्यानंतर जयेंद्र असतील असे बरेचसे खेळाडू होऊन गेले। अगदी आपण पाहिलं असतील जयेंद्र असतील, लिजेंड, त्यानंतर आकाश, राजेश असेल, विजेंद्र असतील, असे नवीन नवीन खेळाडू आपण पाहिले। परंतु आज अगदी आपण पाहतोय आणि कामानिमित्त थोडस दुर्बळ, आज पूर्ण मॅनेजमेंट त्यांना कामावर सुद्धा सांभाळावे लागते असे आमचे आकाश पाटील। अगदी जाऊया मागच्या दिशेनं। पुन्हा एकदा आपण आमचे वासुदेव असतील, योगेश दादा असतील, त्यांची सुद्धा मेहनत खूप सारी पाहायला मिळते। खूप सगळी मेहनत त्यांची आपण पाहत आहे। पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला। विनर विनर जो संघ जिंकेल त्या संघाला सुपर 12 मध्ये 12 मध्ये संधी मिळणार आहे। म्हणजे अगदी आपण पाहिलं तर महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी, कारण जरी एखादा सामना गमावला तरी एक संधी अजून मिळणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जो जिंकेल त्याला पुन्हा एकदा सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता जर विचार केला तर मग कोणता संघ कसा खेळ करेल, कोणत्या संघाचा खेळ कसा असेल हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अगदी आवाज थोडासा बदललाय कारण कंटिन्युअसली मॅचेस चालू आहेत, नाईट डे स्पर्धा, आणि त्यामध्ये आवाज थोडासा चेंज होतोय। परंतु आवाजाला अगदी चांगलं करण्याचं काम आमचे डीजे अक्षय करतायत, त्यांचं स्वागत करूया। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये। फैजल आणि आकाशला आपण पाहता, आकाश पवार बेलवली गावचा खेळाडू, फैजलला आपण पाहू शकाल। आणि त्याच्या बरोबरीने गोलंदाजी करताना बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय भावेश अगिवले। भावेशचा हा पहिला चेंडू फैजल साठी ठरलाय डोकेदुखी, आणि त्यानंतर मात्र गोल्डन डकचा शिकार। पहिल्या चेंडूवर महत्वाचा गडी, पहिल्या चेंडूवर महत्वाचा बळी मात्र मिळवला जातोय। विकेट डाऊन, पहिला विकेट तंबूच्या श्रेयाला। हा मंत्र ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला ते शिर्डीचे साईबाबा। ज्या पद्धतीनं अगदी आपण पाहताय मैदानामध्ये अगदी चांगला खेळ चालू आहे, आणि मग सुरुवात काय दमदार करतोय। अगदी म्हटलं जातं ना, स्टार्ट जर चांगला असेल, गुड स्टार्ट जर असेल तर शेवट सुद्धा तसाच असतो। इथून मात्र शेवट कसा होणार, सुरुवात तर चांगली झाली आहे। टीम गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। पहिला सामना अगदी आपण पाहिला असेल तर मग काय जबरदस्त खेळ आपण पाहिला। सुदर्शन गायकर टीम गावदेवी अजिवली टीमला अगदी त्या मॅच मध्ये थोडस मागे नेलं, आणि मग शेवटच्या षटकापर्यंत, चेंडूपर्यंत तो सामना आपण पाहिला। नवीन खेळाडू येतोय, चांगला फटका पाहायला मिळतोय। अगदी ऑन साइडला आपण पाहता लॉंगॉन मध्ये फिल्डर आहे प्रणित पाटीलचा फटका आपण पाहताय। एक सिंगल प्राप्त करतोय पहिल्या चेंडूवर, आणि वैयक्तिक आणि संघाची धाव संख्या 1 धाव तुम्हाला पाहायला मिळते। 2 चेंडू 1 सफलता एकदम खर्च करतोय भावेश अगिवले हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय। अगदी बराचसा रण पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू टाकण्यासाठी सज्ज, आणि 2 पंच तुम्ही पाहताय अगदी मैदानामध्ये। संतोषजी पवार मेन अंपायर। इथून मात्र काय एफर्ट आहे बघा, जबरदस्त एफर्ट। हे क्रिकेट मध्ये महत्वाचं आहे, 100% योगदान। कारण ज्या वेळेला 11 खेळाडू खेळतायत आणि त्या 11 खेळाडूंचा एफर्ट देणं, संगनमताने खेळणं महत्वाचं आहे। कारण गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतोय त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटने साथ देणं तितकंच महत्वाचं आहे। 24/11 स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, डाईव्ह लगावली परंतु 1 धाव मात्र खर्च झाली, आणि 2 धावा टोटल धावफलकावर। अगदी बिग स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतीये। इथून मात्र अगदी बॅटची अतिल कडा, जमिनीला घरंगळत चेंडू येतोय, चेंडूला अगदी उचलणार फेकणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली, आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या टोटल 3 धावा तुम्हाला पाहायला मिळते। 3 रन्स ऑन स्कोरबोर्ड वर तुम्ही पाहू शकाल। अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते आहे, आणि अशी विलोभनीय स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची 40 गावांची ही प्रीमियर लीग। इथून मात्र वॉट स्ट्रोक, लाजवाब लाजवाब। अगदी आपण पाहू शकाल
अगदी मी म्हणेन रोडपाली टीमचा परेश कडकेला सुद्धा या पद्धतीने खेळताना आपण पाहतोय. अगदी भारतीय संघाचा आपण पाहू शकाल सूर्यकुमार यादव आणि इथून मात्र आठवण करून देत असताना आलाय षटकार आकाश पवारच्या बॅटमधून. त्यानंतर आपण पाहताय ज्यांचं थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावर अगदी आगमन होत आहे ते आमचे भावना ग्रुपचे सर्व अगदी आपण पाहताय सहकारी इथे आलेले आहेत. त्या सर्वांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. भावना ग्रुपचे सर्व सहकारी आपण पाहताय सर्व आलेले आहेत. त्या सर्वांना विनंती करूया आपण व्यासपीठावर या. आपलं 40 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. काय लाजवाब स्ट्रोक होता परंतु इथून मात्र फसवलं जात आहे. व्हॉट अ बॉलिंग. हेच तर क्रिकेट आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. वर पलटवार. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर कसं बाद करायचं हे गोलंदाज सांगतोय. क्षमता माझ्यामध्ये आहे हे सांगितलंय. चांगला चेंडू हाताळलाय आणि लॉंग ऑफ मध्ये फसवलं. जाल्यामध्ये अडकवलं आणि आकाश पारीची विस्फोटक इनिंग सुरू होणार होती त्या आधी मात्र त्याला बाद केलाय. मोठा विकेट डाऊन. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. विकेट जातीये आकाश पवारची. एकवीरामाय अगदी अग्री कोली अगदी कोल्यांना दिला गेलेला पहिला मान आपण पाहत आहे. दरवर्षी प्रत्येक तालुक्याचा हा मान पूजेचा मान आपण पाहतो. पालखीचा मान आपण पाहत असतो. इथून मात्र नवीन खेळाडू येतोय मिथुन पाटीलला आपण पाहताय ज्यांना मागच्या मॅच मध्ये चांगला चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय. अगदी प्रणित पाटीलला आपण पाहताय थोडस बीट केलंय आणि चेंडू मात्र ऑफ स्टंप वर होता. चांगला हाताळलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या टोटल 9 धावा. इथून मात्र सरळ बॅट न करतोय. समोरील दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने येतोय. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. सरळ स्टेट फॉरवर्ड केलाय आणि चेंडू मात्र आलाय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौका धर्मवीर आनंद दिघे साहेब. अगदी ठाणं म्हटलं तर मग धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण होती. अगदी ज्या माणसानं समाजासाठी असेल अगदी समाजसेवेचा वसा अगदी पडद्याच्या मागे राहून अगदी काम केलं आणि मग अनेक आपण पाहिलं तर राजकीय पटलावर मोठमोठ्या कार्यकर्त्यांना घडवलं असे धर्मवीर आनंद दिघे साहेब. आजही त्यांचं अर्धरानं नाव घेतलं जातं. ठाण्यामध्ये गेला तर ज्या पद्धतीनं अगदी आपल्या विभागामध्ये दिवा पाटील साहेबांची अगदी तुम्हाला तस्वीर पाहायला मिळेल त्याच पद्धतीनं धर्मवीर आनंद दिघे साहेबांची अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रतिमा पाहायला मिळेल. हे असं मोठं व्यक्तिमत्व. इथून मात्र धावा संख्या टोटल 15 धावा. हा चेंडू आपण पाहता अगदी चांगल्या पद्धतीचा बॅक टू द बॉलर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आपण पाहताय परंतु एक सिंगल मात्र रोखू शकत नाहीये आणि या सिंगलच्या मदतीनं धावा संख्या जमली 16 धावा. अगदी आपण पाहताय निकेत पाटील चांगली स्कोरिंगचं काम करताना प्रत्येक गोष्टीची अचूक माहिती पोहोचवत आहेत आणि मग धाव संख्या टोटल 16 धावा. 24 ला इव्हेंट पूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. चांगली मॅनेजमेंट चांगलं काम त्यांचं सुद्धा पहिल्या दिवसापासून फसवतोय कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मिथुन ज्या पद्धतीने बरसला अगदी समोर जे चेंडू येत होते त्याला षटकार चौकार परंतु प्रत्येकनं अगदी ओळखलाय की या फलंदाजाला कसं का अगदी चेंडू टाकायचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावर बीट केलाय. डॉट आलाय. डॉट गेंद पे कोई आकडा नाही कोई नंबर नाही. पदतालिकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने पाहायला मिळतील आणि धावा संख्या टोटल स्थिर आहे 16 धावा. भावना ग्रुप आपण पाहताय
सर्व सहकारी आपण पाहू शकाल भावना ग्रुपचे अगदी मॅनेजमेंट इथे उपस्थित झालेली आहे। त्या मॅनेजमेंटचं आपण करूया या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये सर्व सहकार्यांचं अगदी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत। 2 षटकं संपली, पहिल्या षटकामध्ये 9, या षटकामध्ये आल्या 7, अशा 8च्या सरासरीनं 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि पहिलं सत्र सुरू आहे। 2 गडी गमावलेत। टीम आपण पाहता बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस आणि साई समर्थ खानावले टीम 2 गडी गमावले आणि धाव संख्या 16। षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला। प्रशांत पाटील बघ लांब लांब षटकार मारी दशरथ विनायक आकाशाशीष बल्लू लांब लांब षटकार मारी अक्षय आणि कितीची जोडी कोणगावची आहे फेमस 1 नंबरला राहुल रोहित बारक्या पालीचा सूर्या मस्कर मोहवाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला। अगदी आपण पाहताय भावना ग्रुप इट प्ले अँड रेड अगदी आपण पाहताय सर्व आपण पाहू शकाल अगदी टी शर्ट्स पिंक कलर आपण पाहू शकाल सर्व मेंबर इथे आहेत त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी इट म्हटलं आपण पाहताय स्क्रीनवर पाहू शकाल बघा 24 ला इव्हेंट आणि या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे खाओ खेलो पढ़ो अगदी हमारा मिशन भारत को एक स्वस्थ और खुशहाल राष्ट्र बनाना अगदी आपण पाहताय इट माइंडफुली खा खेळा आणि वाचा आमचे ध्येय आपण पाहिले तर भारताला निरोगी आणि आनंदी राष्ट्र बनवणे प्ले जॉयफुली आणि इट प्ले रीड अवर मिशन टू मेक इंडिया अ हेल्थियर अँड हॅपियर नेशन रीड क्युरियसली अगदी आपण पाहताय आपण पाहू शकाल यू कॅन मेक अ सामना सुरू करायचा आहे अगदी आपण पाहू शकाल या सर्व गोष्टी आहेत अगदी आपण पाहताय स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आणि अगदी आपण पाहताय आमचे भावना ग्रुप त्यांचा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत। जाऊया मागच्या दिशेनं पुन्हा एकदा 2 षटकं संपली धाव संख्या टोटल 16। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली निलेश शेळके ज्याचं षटक पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगलं राहिलं होतं आणि त्याच्या जोरावर मात्र कमबॅक केला या गोलंदाजी करणाऱ्या प्रतीक गायकर अँड कंपनीनं आणि सामना जिंकला होता। इथून मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा सज्ज होतोय 2 चेंडू फेकतोय 1 सिंगल मात्र खर्च करतोय आणि धाव संख्या टोटल 17 धावा। किती धावेचा आव्हान ठेवतोय आकाश पवार अँड कंपनी मागच्या मॅच मध्ये 52 धावा डिपेंड करताना चांगल्या गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आणि मग त्यानंतर सामना जिंकला। परंतु असं असताना जर आपण पाहिलं असेल तर आता या मॅच मध्ये कसं खेळ दोन्ही टीमचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल विनर विपक्ष विनर दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय विजय संपादन केलाय। आणि मग त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर विजय संपादन केल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांच्या समोर अगदी आपण पाहताय
खूप चांगली स्पर्धा दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग. अगदी बाजूला आपण पाहू शकाल तर उंच असा डोंगर टेकडी पाहायला मिळत आहे आणि त्याच्या कुशीमध्ये बसणार अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे मैदान मसोबा मैदान नारपोली आणि त्या मैदानावर ही स्पर्धा मात्र तुम्ही पाहत आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मी शेखर पाटील कुडावे चाळीसगाव प्रीमियर मध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. टॅपिंग क्रिकेट अगदी पाहायला मिळतं. संत हलवार पद्धतीने खेळतोय. सिंगल पण दुसरीचा प्रयत्न धोका परंतु फेकी योग्य झाले नाही आणि त्यानंतर मात्र सुरक्षित पोहोचले. फक्त सिंगल. धाव संख्या आता टोटल 18 धावा. 18 रन्स पाहायला मिळतात. 18 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी जिंकून जर पुढे जायचं असेल सुपर 12 साठी जर पात्र व्हायचं असेल तर दोन्ही टीमला अगदी चांगला खेळ करावा लागेल आणि खेळ मात्र जर विचार केला तर गोलंदाजी करणाऱ्या अगदी संघाचा चांगला चालू आहे सध्याच्या घडीला. कारण धावा येणं हे तितकंच महत्वाचं आहे. 50 अगदी या धावसंख्येपर्यंत या मैदानात धावा आपण पाहतो. फटका चांगला आहे. वेग आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. अगदी क्षेत्ररक्षक येतील त्या आधी चेंडू फरार होतो मंचाच्या दिशेनं आणि फलंदाज होती यावेळेला प्रणित पाडीच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. अगदी 24 इव्हेंट स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. सज्ज होतोय निलेश. यावेळेला अगदी शरीराचा वेध घेतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंच सांगताय संतोषजी पवार सर. चेंडू अगदी बाटकड आपण पाहत आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर एक सिंगल आली चोरटी आणि या सिंगलच्या मदतीनं धाव संख्या 23 धावा. निलेश शेळकेने अद्यापर्यंत चेंडू फेकले. त्या षटकामधील 5 आणि 7 धावा खर्च करतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली नमुना आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर मॅच मध्ये युटर्न घेतला होता. परंतु इथून मात्र मिथुन पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 28 धावांची बहरदार केली. षटकार चौकार आपण पाहिले. एक चांगला खेळ त्याचा आपण पाहिला. अगदी आपण पाहू शकाल मोगावचा खेळाडू पाहायला मिळतोय मिथुन पाटील. इथून मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल व्हॉट अ डिलिव्हरी. क्रिकेट मधील घातक चेंडू. क्रिकेट मधील अगदी आपण पाहू शकाल घातक चेंडूला रिलीज केलाय आणि यष्ट्यांच्या मधला अगदी मधली यष्टी उखाडून काढली जाते आणि फलंदाजाला मिथुन पाटीलला बाद केलाय. जबरदस्त चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी. ग्रेट डिलिव्हरी. निलेश शेळकेला मिळते सफलता. आणखी एक धक्का. टीम यश एंटरप्राइजेस आणि साई समर्थ खानावली टीमला 3 गडी बाद. धाव संख्या 23. लाजवाब गोलंदाजी. अगदी घातक चेंडू. ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉल आणि त्याच्याकडे उत्तर नव्हतं मिथुन पाटीलकडे आणि मग बीट झाले आणि मिस केल्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांवर. निलेश शेळके यांचा हा चेंडू आपण पाहिला. 3 षटक संपली. धाव संख्या 23 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज प्रतीक गायकर. स्वतः कर्णधार. षटक क्रमांक 4 टीमचं आणि वैयक्तिक 2. समोर प्रणित या वेळेला पहिला चेंडू खेळत होता 4थ्या षटकामधील प्रतीक याचा आणि त्याच्यावर मात्र प्रहार करण्याच्या नादामध्ये मोह आवरू शकला नाहीये आणि फटका फसला. प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाहीये आणि मग काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाज मात्र प्रणित पाटील जो चांगला खेळ करत होता त्याच्या खेळीला मात्र लावलाय अंकुश. आणखी एक विकेट डाऊन.
विस्फोटक खेळाडू अगदी आपण पाहत आहे अर्जुन येतोय. वारदोली गावचा हा खेळाडू पाहायला मिळतो अर्जुन. अगदी अर्जुनची खेळी आपण सातत्यानं पाहिली आहे, परंतु आता मात्र टीमला सावरायचं आहे. टीमला अगदी एक चांगल्या दिशेनं वाटचाल करून द्यायची धावसंख्येच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन आणि त्याच्या जोडीला आपण पाहत आहे महेश पाटील हे दोन्ही खेळाडू वारदोलीचे आहेत. अगदी उपसरपंच आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत वारदोली वेळवडी आपण पाहू शकाल. आणि या दोन्ही खेळाडूंनी अगदी वारदोलीच्या टेनिस क्रिकेटसाठी मोठे योगदान दिलंय. आणि त्या दोन खेळाडूंना जोडीला आता मात्र साझेदारी होणं पार्टनरशिप करणं महत्वाचं आहे. इथून मात्र पहिला चेंडू फेस करतोय. अगदी फुलटॉस होता. एक सिंगल ऑन साइडला आपण पाहता डीप मध्ये आणि एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 24 धावा 24 आपण पाहू शकाल. अगदी धावसंख्या 24 तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत महेश पाटील. अगदी महेश पाटील वारदोली टेनिस क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर मग ओपनिंग करत असतो. आणि मग आता मात्र महेश पाटील नाट आपण पाहू शकाल क्रमांक 5व्या क्रमांकावर खेळतोय. आणि मग प्रत्येक गायकर गोलंदाज सज्ज आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी आपण म्हणतो व्हेरिएशन करणारा चेंडू होता. अगदी चेंज ऑफ द पेस पाहायला मला एखादा तेज तर्रार, एखादा वेगवान, एखादा हॉप ब्रेक, लेग ब्रेक आणि मग व्हेरिएशन हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. जर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर तग धरून जर तुम्हाला राहायचं असेल तर तुमच्यामध्ये व्हेरिएशन असणं अगदी चेंज गती करणं हे खूप महत्वाचं आहे. एखादा फास्ट, एखादा स्लोवर, एखादा कट, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक त्यानंतर या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत. इथून मात्र महेश या वेळेला बॅटची अतिल कडा शॉट फाईन लेगला फील्ड करतोय. चेंडू अडवतोय आणि इथून मात्र डॉट चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही. अगदी आपण पाहतो यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले ऑपोजिशन टीम पाहायला मिळते. कामिनी ओमकार अगदी आपण पाहू शकाल. आणि आपण पाहताय 11 पॉइंट जे भातान हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि मग असं असताना किती धावा जमतायत पहिल्या डावामध्ये, किती धावा जमतायत पहिल्या इनिंग मध्ये. इथे मात्र व्हॉट अ स्ट्रोक लाजवाब, क्या बात है. अगदी अफलातून स्ट्रोक आपल्यामधील गुणकौशल्य दाखवत असताना गुणकौशल्य इथून मात्र आणि राजकीय पटलावर सुद्धा तशी खेळी त्याच पद्धतीने इथे सुद्धा खेळ करत असताना उपसरपंच आपण पाहताय महेश पाटील आणि त्यांचा आलाय हा दमदार फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरतून U6 षटकार. अगदी स्क्रीनवर पाहू शकाल बघा अगदी लेग साइडच्या दिशेने अगदी शरीराचा वेध घेणारा अशा पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याला क्लिक केलंय. इथून मात्र नशिबाची साथ अगदी थर्डमॅन आणि थर्डमॅनला बीट करतोय. दोन फिल्डरला अगदी बीट करत असताना हा आलाय चौकार. दोन चेंडू शेवटचे आपण पाहिले प्रत्येक गायकरचे षटकार चौकार आणि त्यानंतर टोटल धावा जमल्या धावपलकावर जमतायत 34 34 धावा. 3 षटकं पाहिली 23 या षटकामध्ये आल्या 11. 24 चेंडू संपले, पूर्वार्ध सुरू आहे आणि धावसंख्या 34 34 धावा. निरोगी शरीर ही आपली संपत्ती आहे असं म्हटलं जातं. तुमच्याकडे किती पैसा आहे त्याच्यापेक्षा तुमचं आरोग्य कसं आहे हे फार मोलाचं आहे. आणि म्हणूनच हा संदेश आपल्या सर्वांना देण्यासाठी भावना ग्रुपचे सर्व मेंबर्स इथे आलेले आहेत. खरं तर भावना ग्रुपची जे संस्थापक आहेत ते अपर्णा शहा मॅडम आहेत आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी आज इथे भेट दिलेली आहे. त्यांचं मनापासून आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो. आदरणीय राजदूत हरीश मोहिते, त्यानंतर प्रवक्ते सचिन पाटोळे, किरण वाघ आणि महेंद्र माने यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. खा, खेळा आणि वाचा, आमचे ध्येय भारताला निरोगी आणि आनंदी राष्ट्र बनवणे हे ब्रीद वाक्य घेऊन आलेली
आमची भावना ग्रुपची सर्व मंडळी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. थोड्याच वेळात त्यांचं आपण प्रवक्ते आपल्या समोर बोलणार आहेत. त्या अगोदर वळूया मॅचकडे. नक्कीच, कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जंक फूड अगदी जो आपण खातोय आणि त्या जंक फूडचा अगदी आपल्या शरीरावर असर होतोय आणि त्यामुळे जर विचार केला ना तर त्या गोष्टी टाळणं, कशा पद्धतीने आपण सुदृढ राहू शकतो, निरोगी राहू शकतो आणि याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं ना तर बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या खात असतो, घरच्यापेक्षा आपण पाहिलं तर बाहेरच्या खाण्याला जास्त प्राधान्य देतो आणि त्यासाठी कुठेतरी सुदृढ राहणं. आणि आज आपण पाहिलं ना टिकेमाली सर, तर या आज 10-15 वर्ष मागे गेलो तर आजार फार कमी होते. कारण पूर्वीची लोक जर आपण पाहिली ना तर त्यांचे आजार कमी पाहायला मिळायचे, कारण त्यांचा वर्कआउट जास्त असायचा. अगदी शेताची कामं असतील, बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळायच्या. परंतु आज जर विचार केला ना आपण तर आज आपण बाहेरचं जास्त खातो, घरच्या जेवणाला आपण कमी किंमत देतो आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण आजारी पडतो. कधी पॅरालिसिस असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, असे वेगवेगळे आजार होत आहेत आपल्याला आणि त्यासाठी कुठेतरी आपल्याला रोखणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मग ते बाहेरचं खाणं बंद करून कुठेतरी आपण एक वेगळा संदेश आज आपण पाहतो आमच्या भावना ग्रुपचे सर्व मेंबर आहेत ते आपल्याला देत आहेत आणि त्यासाठी आपण नक्कीच विचार करणं हे तितकंच महत्वाचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवर सचिन भोईरला आपण पाहत आहे. पुंजे गावचा खेळाडू मागच्या मॅच मध्ये 18 धावा डिपेंड केल्या. चांगली आपण पाहिलं असेल तर मग गोलंदाजी केली, परंतु इथून मात्र शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे. आणि ते षटक जर आपण पाहिलं असेल ना तर मग अगदी धावा जमवण्याचा मनसुबा असतो फलंदाजांचा आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण पाहताय खेळाडू आहेत महेश पाटील, षटकार चौकार मारतोय. त्यानंतर मंगेश पाटील आणि सचिन पुन्हा एकदा सज्ज. धाव संख्या टोटल आहे ती स्थिर 35. आता मात्र आपण पाहताय अगदी कव्हरच्या दिशेने खेळतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळवतो. दुसरीचा प्रयत्न, धोका होईल निर्माण आणि झालाय आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागतं. रनआउटची विकेट, आणखी एक विकेट डाऊन. धाव संख्या 36 वर आणखी एक गडी बाद. आपण पाहताय सन्माननीय आमचे सोमटेक ग्रुप ग्रामपंचायतीचे आपण पाहताय त्यांच्या आई सदस्य आहेत आमचे प्रशांतजी मुंडे असतील, त्यांच्या बरोबरीने आमचे खूप जवळचे मित्र आपण पाहताय परेश चौधरी असतील. त्यानंतर आपण पाहताय आमचे सोमटणे गावचे अगदी आपण पाहताय भारत सीमे रेषेवर ज्यांनी अगदी आपण पाहू शकाल काम केलेलं आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी जे काम केले गेलंय ते आमचे संदीपजी मुंडे असतील, सोमटणे गावचे सुपुत्र, आणि प्रमोदजी पाटील आपण यांना सुद्धा पाहताय. अगदी खूप चांगला परिचय आमचा आणि त्यांचा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. धाव संख्या टोटल 37 धावा. चेंडू मात्र आता उर्वरित बाकी असतील 2 या पूर्वार्धामधील. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि मग किती धावा जमवेल तो म्हणजे यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले टीम. इथून मात्र आणखी एक धक्का, फलंदाज आणखी एक बाद. एक चेंडूचा खेळ बाकी असेल असा या पूर्वार्धामधील आणि फलंदाज येतोय प्रफुल्ल. अगदी 12वे खेळाडू आहेत आपण पाहताय. सुरुवात अगदी चांगली होती, परंतु मगाशी ज्या महेशच्या षटकार चौकार धावा आल्या पण या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. अंकुश लावल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. सचिन भोईरला आपण पाहताय चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. इथून मात्र 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का आणि 3 धावा पूर्ण. काय जबरदस्त खेळ, अगदी आपण पाहू शकाल
आणि या 3 धावा कुठपर्यंत बळ देऊन जातील. टोटल 40 धावा जमल्या. या 3 धावा शेवटच्या चेंडूवर आलेला कुठपर्यंत बळ देऊन जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं तितकंच बनलंय. 40 धावा जमतायत. 5 षटकं संपली आहे. 41चं आव्हान आहे. 41चं टार्गेट ठेवलंय. आणि तत्पूर्वी जाऊया आपण. अगदी आपण पाहताय भावना ग्रुप, आपण पाहू शकाल इट प्ले अँड रीड, अगदी हे त्यांचं ब्रीद वाक्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग त्यांच्या माध्यमातून अगदी हेल्थीसाठी ज्या टिप्स असतील ते त्यांच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळतील. आणि ते सर्व मॅनेजमेंट मेंबर आलेले आहेत, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. नक्कीच भावना ग्रुपच्या सगळ्या सदस्यांचं आम्ही इथे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आत्ताचं युग तसं धकाधकीचं युग आहे, कॉम्पिटिशनल वर्ल्ड आहे. आणि या स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर मूळ सवयींपासून आपण दूर चाललेलो आहे. परंतु त्या मूळ सवयीच आपली भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा, भारतीय सवयी आहेत, त्याच तुम्हाला निरोगी आयुष्याकडे घेऊन जाऊ शकतात. हा संदेश आपल्याला देण्यासाठी भावना ग्रुपचे आदरणीय हरीश मोहिते राजदूत आलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवक्ते सचिन पाटोळे यांचंही आम्ही स्वागत करतो. किरण वाघ राजदूत यांचंही आम्ही स्वागत करतो. आणि राजदूत महेंद्र माने यांचंही आम्ही मनापासून इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर अपर्णाताई शहा मॅडम यांच्या प्रेरणेने ही जी चळवळ आहे, ही चळवळ सुरू आहे. खा, खेळा आणि वाचा, म्हणजे चांगलं खा, मैदानावर खेळा आणि चांगली पुस्तकं वाचा, हा महत्त्वाचा संदेश या सगळ्या टीमकडून आपल्याला देण्यात येतो. या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, हे आपल्या वाणीतून इथे स्पष्ट करणार आहेत, आपल्याला सांगणार आहेत ते आदरणीय प्रवक्ते सचिन पाटोळे साहेब. त्यांचं ध्येय आहे भारताला निरोगी आणि आनंदी राष्ट्र बनवणे. मी विनंती करेन सचिन पाटोळे साहेबांना की त्यांनी त्यांची ही चळवळ आहे त्या चळवळीबद्दल आपण कृपया माहिती द्यावी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खरं तर आम्ही पाटील सरांचे सर्व प्रबंधक जे मित्रमंडळ आहे आणि हे नारपोली गाव, हे सुंदर असे एक प्रबंध व्यवस्था आम्ही बघितली. क्रिकेट आम्ही सामने अनेको बघितलेत, पण मी मागे वळून 10 वेळा बघतोय की हे 3रंच वर्ष आहे का, कारण की अशी सुंदर प्रबंध व्यवस्था जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव लागेल तेव्हा जाऊन असं हा खेळ आणि अशी प्रबंध व्यवस्था पाहायला मिळेल. आणि आम्ही भाग्य समजतो की जे नावाजलेलं जे नाव आहे ते प्रत्येक गावागावामध्ये जे टिक्के सर याचं आम्ही फक्त व्हिडिओवरतीच सूत्रसंचालन किंवा मंचसंचालन पाहत होतो, आज प्रत्यक्षरित्या त्यांना पाहतोय. शेखर सर असतील, खूप सुंदर. आज आम्ही भाग्य समजतो, पाटील सरांना धन्यवाद देतो की अशा ठिकाणी आज आम्हाला हा आवाज जो आम्ही पूर्ण भारतात पोहोचवतोय तो ह्या नगरात देखील पोहोचवण्याची आम्हाला संधी दिली. खूप खूप आभार. खरं तर आता बरंच काही बोलायचं नाही आहे, कारण की विश्लेषण बऱ्यापैकी शेखर सर आणि टिके सरांनी केलं आहे. पण मूळ हेतू सांगतो की जसं सर म्हणत होते की भारत हा एक सुदृढ आणि त्याला म्हणतात की कृषी आणि ऋषीप्रधान देश म्हटलं जातं. तर आज होतंय काय की आपण आपल्या सवयीला डवलून जे विदेशी सवयी आहेत, जे वेस्टर्न कल्चर आहे, तिथे कुठेतरी फॉलो करतोय. आपल्या डोळ्यासमोर जो हा खेळ दिसतोय, खरं तर याची तोंड ओळख ब्रिटिशांनी केली असं म्हणायला हरकत नाही आहे. पण ह्याची खरी जी उत्पत्ती आहे ती भारताने केली होती. आणि ते म्हणजे आपले श्रीकृष्ण भगवंत यांनी ती सुरुवात केली होती चेंडीफोडीच्या माध्यमातून. आणि हळूहळू त्याची तोंड ओळख झाली आणि आज आम्ही खेळ खेळतोय. तर प्रत्येक खेळाची जी उत्पत्ती आहे, आज तुम्ही बघितलं असेल चेसमध्ये सुद्धा आहे. युवा जो आपला विद्यार्थी आहे तो 11 करोड जिंकला आहे. त्याचं बालपणाचे म्हणजे बुद्धी, सकस, आहार, शरीर सुदृढ करण्यासाठी जे आहे आपला भारत सदैव तत्पर राहतो. पण कुठेतरी इथे दुर्लक्ष होतंय. म्हणून हा आवाज, जसा तुम्ही बघताय भावना ग्रुप हा नवी मुंबईमध्ये ऑटोमोबाईल खूप नावाजलेलं नाव आहे, कारण की त्यांचं कार्यच तसं आहे. पण व्यावहारिक कार्य करता कुठेतरी आपली सामाजिक देखील एक बांधिलकी आहे, हे श्रीमती आमच्या MD मॅडम अपर्णा शाह यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही चळवळ सुरू केली. अभियान खा, खेळा, वाचा. की बाबा आपलं जे खाणं आहे, जसं आता शेखरजी खूप सुंदर सांगत होते की सकस आहार खाल्ला तर तुम्ही सात्विकता ही तुमच्या अंगामध्ये रुजेल. कारण की आपण होतंय काय कि जो टेस्ट में बेस्ट है वो हम खा रहे, लेकिन जो टेस्ट में बेस्ट है वो हेल्थ के लिए वेस्ट है. हे कुठेतरी आपण समजत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या पोटासाठी जे उपयोगी आहे ते खावं, चवीसाठी खाऊ नये, ही आमची सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर खेळा. जे खेळण्याविषयी आपण बघतोय की खेळा तिथं विशाल आपला हा खेळ चालू आहे. तर प्रत्येक खेळ आहे. आज चायनामध्ये जर बघितलं ना सर तुम्ही, तर इतके गोल्ड मेडल का घेतले जातात माहिती आहे? कारण की आपले खेळ तिथे खेळले जात आहेत. आज संस्कृतवरती
पठण जतन वेद याच्यावरती पंच 2 मिनिट थांबा फक्त परदेशामध्ये केलं जात आहे आणि आज आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. आज आपल्याकडे सीबीएसई बोर्ड वगैरे नक्कीच आपल्याला इंग्लिश हे गरजेची आहे कारण की वर्ल्ड वाईज यूज लँग्वेज आहे. पण आपलं मूळ विसरून आपलं कूळ विसरून आपल्याला चालणार नाही. कारण वाचाल तर वाचाल. आज जो इतिहास आहे आपण इतिहास का पाहतोय कारण इतिहास आपल्यामध्ये नोंदला गेला आहे. छत्रपती शिवाजीराजे असतील, संभाजीराजे असतील, महाराणा प्रताप असतील, या सगळ्यांनी हा इतिहास नोंदवला आहे आणि जिजामातांना हा इतिहास सांगितला म्हणून तो इतिहास घडला. तर ते वाचन खूप गरजेचं आहे. आज बॅरिस्टर आपल्याकडे 2 होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील नाहीतर महात्मा गांधी असतील. तर भारतामध्ये हे सगळं मुजलेलं आहे, पेरलेलं आहे. फक्त ते कुठेतरी त्याच्यावरती धूळ साचलेली आहे. ती धूळ आम्ही दूर करण्याचं काम एक छोट्याशा माध्यमातून करतोय, ज्याचं अभियानाचं नाव आहे खा खेळा वाचा. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याच्याबद्दल आभार. काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. नाही सर, त्या अगोदर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की उपक्रम तुमचे काय असतात आणि काय उपक्रम आम्हाला तुमच्याकडून मिळतील जेणेकरून हे इम्प्लिमेंटेशन तळागाळापर्यंत पोहोचेल. नक्कीच नक्कीच. आम्ही याच्यामध्ये कोणती वयोमर्यादा ठेवलेली नाही आहे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यापर्यंत हा आवाज पोहोचवायचा आहे. कारण की लोकांना असं वाटतं की मी मोठा झालो, माझं वय आता 40-50 झालं, मी खेळायचं नाही आहे. असं नाही आहे. डॉक्टर सांगितल्यानंतर तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी करता. मग तुम्ही योगा करता, मग तुम्ही वॉर्मअप स्टार्ट करता, मग तुम्ही सकाळी वेकअप करता, सगळ्या गोष्टी करता. पण ही सवय शरीराला लागली पाहिजे आहे. जशी आपण ही स्पर्धा आज बघतोय ना, तर ह्या स्पर्धा आधीपासून खेळल्या जात होत्या म्हणून आपण सुदृढ होतो, सक्षम होतो. तर आम्ही ह्या प्रत्येक वयोगटामध्ये शाळेमध्ये आपण अभियान पोहोचवलेलं आहे. आपण खेडोपाड्यामध्ये सामाजिक मंडळापर्यंत हे कार्यक्रम पोहोचवलेले आहेत. आम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये देखील गेलेलो आहोत. LIC ऑफिसेस असतील, मोठे मोठ्या लेवलला लहान मुलांमध्ये आम्ही त्यांना स्किटच्या माध्यमातून समजवतो, कॉर्पोरेट लेवलला PPTच्या माध्यमातून समजवतो. आणि अशा खेळाच्या माध्यमातून मग थोडासा असा छोटासा आवाज मिळेल किंवा जे खेळाडू असतील त्यांच्यापर्यंत भेटून त्यांचे हितगुज समजून हा आवाज अजून कसा पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही कार्यरत असतो. यासाठी काय फी वगैरे आहे की फ्री ऑफ कॉस्ट आहे काय? सगळ्यात महत्त्वाचा हाच विषय आहे की अभियान आणि चळवळ याच्यामध्ये फीची गरज नाही आहे, याच्यामध्ये काही मानधनाची गरज नाही आहे, याच्यामध्ये फक्त श्रमदानाची गरज आहे. की जे तुमच्याकडे आहे ते फक्त तुम्ही दान करा, ते म्हणजे श्रमदान आणि ते म्हणजे वेळदान. जो तुमचा वेळ आहे तो कारणी लावा, जे तुमच्याकडे श्रम आहे तो निष्कारणी न लावता तो कारणी लावा. हाच आमचा याच्या मागचा हेतू आहे. नक्कीच. आपल्या परिसरामध्ये जे ग्रामपंचायत असतील, सामाजिक संस्था असतील, त्या सर्वांसाठी आपण काय आवाहन कराल? नक्कीच. आता जर तुम्ही आम्ही जो तुमच्याकडे ब्रोशर पोहोचवलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इन्स्टा म्हणजे जे आपण सोशल ॲक्टिव्हिटी लवकर पोहोचतोय. आज हा खेळ आम्ही ऑफिसमध्ये बघून तिथे पण पाहत होतो कारण सगळ्यांनी लाईव्ह लिंक पाठवली होती. तर त्या माध्यमातून सोशलसुद्धा आपल्याकडे नेटवर्क उभं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लिंक शेअर केली, लाईक केली तर त्याच्यामध्ये कळून जाईल की आम्ही हे गेले वर्ष क्रॉस झालेलं या गोष्टीला. पण आत्तापर्यंत आम्ही 6 लाख प्लस लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे या माध्यमातून. लालबागच्या राजाला देखील आम्हाला ही सेवा करण्याचा मौका मिळाला. लोक तासन तास उभी राहतात, 14-14, 16-16 तास. आम्हाला 10 दिवस त्यांची सेवा करण्याचा मौका मिळाला. 10 दिवस आम्ही पूर्ण प्रेक्षकांना, रसिकांना, जे भक्तगण आले होते त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी आम्हाला यश मिळालं. हे केवळ श्रींची आणि आमच्या सर्व थोऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद. नक्कीच. आहार, विहार आणि व्यायाम या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जीवनामध्ये आणि हाच संदेश तुम्ही इथे पोहोचवला त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि सगळ्यांना या अभियानाच्या माध्यमातून आवाहन की ज्यांना ज्यांना या अभियानाशी जोडायचं असेल ते लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर आपण जोडले जाऊ शकता आणि या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आता मॅचकडे आपण वळूया. मी शेखर सरांना विनंती करतो की मॅच कंटिन्यू करा. जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट आहे टोटल 41. मॅच स्टार्ट, गेम ऑन. संतोषजी पवार सरांचा इशारा आलाय, मॅच सुरू होतीये. स्क्वेअर लेग पंच दीपकजी पाटील सर. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. डॉट चेंडूची सांगता. गोलंदाज आहे प्रणित पाटील. प्रणित पाटीलला आपण पाहताय. प्रणित पाटीलला गोलंदाज सज्ज होतोय. पंचाच्या डाव्या बाजूनं 41 धावा वाचवायच्या आहेत. आणि असं असताना मग आता सलामीला आलेला रोहन म्हसकर. इथून मात्र रोहनला फसवले बघा, अगदी लालच दाखवलं आणि त्या चेंडूवर मात्र मोह आवरू शकला नाहीये. कव्हरच्या वरतून खेळायचं होतं,
कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून खेळायचं होतं, परंतु फटका फसला, प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाहीये आणि त्यानंतर मात्र झेल टिपला गेलाय आणि इथून मात्र पहिला धक्का, पहिल्या विकेटचा पतन रोहन म्हस्कर बॅक टू द डगआउट. सुरुवात खूप चांगली होतीये आणि इथून मात्र 41 धावा वाचवत असताना ही सुरुवात पाहायला मिळते. पहिला विकेट. अगदी आत्ताच आपण ऐकलं, सर्व भावना ग्रुप आपण पाहताय यांच्या माध्यमातून इट प्ले अँड रीड, अगदी खा, खेळा आणि वाचा. अगदी ही भूमी जर पाहिली ना, संतांची भूमी. हॅलो, एक मिनिट. आजिवलीचे कॅप्टन सुदर्शन गायकर यांना विनंती आहे की टॉस साठी या आपण. प्रशांत तिथे तयार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. इथून मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र अगदी एक टप्पा किंचित थोडासा मागे पडलाय आणि त्यानंतर मात्र येतोय सरळ बॅटनं आलेला हा चौकार. 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावा संख्या टोटल 4 धावा पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं, ही संतांची भूमी आहे, ही महाराष्ट्राची भूमी आहे. याच भूमीनं अनेक संत दिले, अनेक महात्मा दिले. अगदी विचारांची क्रांती, विचारांची चळवळ आपण पाहिली आणि त्या विचारांच्या जोरावर चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या. परंतु इथून मात्र मैदानामध्ये लाजवाब, क्या बात है, व्हॉट अ स्ट्रोक, क्या कन्वर्ट केलाय बघा. अगदी आपण पाहू शकाल पवन गायकर आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहत आहे पूर्णपणे झोकून दिलं, अगदी गुडघा टेकून आणि त्यानंतर मात्र हा येतोय बॅकवर्ड स्पर लेगला. U6 हँडसम षटकार. स्क्रीन पाहू शकाल, काही जबरदस्त स्ट्रोक बघा. अगदी जाग्यावरून अगदी दिशा बदलली, त्यानंतर अगदी पहिला डोपा आपण पाहिला तर गुडघा खाली टेकला आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक झालाय. चांगला चेंडू या वेळेला प्रणित पाटीलचा खोलवर टप्प्याचा आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल तर डॉट आलाय. टॉस साठी सन्माननीय आपण पाहताय संदेशजी मुंडे साहेबांच्या शुभास्ते टॉस करूया. अगदी आपण पाहताय माजी सैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे, अगदी भारतीय सीमेरेषेवर आपण पाहू शकाल ज्यांनी कार्य सांभाळलं, परंतु इथून मात्र काय घडलं गेलं बघा. अगदी आपण पाहताय फलंदाज पवन गायकर मात्र बाद होत आहेत. विकेट जातीये, फलंदाज बाद. एका बाजूला सुदर्शन गायकर, दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटील, एका बाजूला हॉटेल साई कृपा 11 बोरले, कर्णधार प्रशांत पाटील. आपण पाहताय टीम ओनर आपण पाहू शकाल नरेशजी पाटील, सचिन पाटील आणि मग दुसऱ्या बाजूला गावदेवी अजिवली आणि मग कर्णधार सुदर्शन गायकर पाहायला मिळत आहेत. एक षटकाचा खेळ संपला. 10 धावा आपण पाहिल्या, 10 धावा धावपलकावर जोडल्या. 2 गडी बाद अशी सुरुवात केली आहे. गोलंदाजी करताना आपण पाहताय प्रणित पाटीलनं 10 धावा खर्च केल्या. एक षटकार चौकार जर वगळला तर बाकी चेंडू खूप चांगले हाताळले आणि 2 गडी बाद केले. परंतु सरासरी आपण पाहिली तर करायचे त्या टोटल 41 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये आता 24 चेंडू 31 धावेची गरज आहे. 24 मध्ये 31 करायचे आहेत. कारण अगदी मागचा कालखंड आपण पाहिला ना, आपल्या घरामध्ये आजार कमी असायचे. कारण त्याचं कारण एकमेव होतं, माणूस कामामध्ये जास्त व्यस्त असायचा. आज आपलं काम एकच आहे, फक्त आणि फक्त मोबाईल. मग त्यामध्ये इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात आणि त्यामध्ये मग रुची आपली वाढत चालली. दिवसांदिवस जो आपला मेंदू आहे ना, तो त्याचं घर्षण करतोय, तिथे जास्त वापरला जातोय
आणि जे गरजेचं आहे ना तिथे फारसा आपण कमी मेंदूचा वापर करतो, परंतु इथून मात्र मैदानामध्ये जबरदस्त गुड स्टार्ट या वेळेला. दुसऱ्या षटकामध्ये विकेटची पडझड, विकेट अगदी डाऊन होत असताना आणखी एक प्रतीक गायकर कॅप्टन या वेळेला कर्णधाराला बाद केलं जात आहे. मॅच मध्ये चुरस पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर आकाश पवार अँड कंपनी शेवटपर्यंत लढतील, शेवटपर्यंत सांगतायत की आम्ही या सामन्यामध्ये शेवटपर्यंत असाच खेळ करणार आणि सहजासहजी या सामन्यावर अगदी आपण पाहिलं तर विजय संपादन समोरच्या टीमला करू देणार नाहीये हे सांगत असताना ही गोलंदाजी सुरू आहे. आणखी एक विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. अगदी आपण पाहू शकाल आणि सध्याच जास्तीत जास्त खाणं जर आपण पाहिलं ना तर चायनीज जे आहे ना त्याच्यामुळे बराचसा प्रॉब्लेम होतोय. आज बरेचसे आपण गोष्टी पाहिल्या ना, चायनीज मुले खूप सारे रोग वाढायला लागलेत. अगदी आपण पाहतोय मग डॉक्टर ज्या वेळेला सांगतायत एखाद्या रुग्णाला नेल्यानंतर की अगदी आपण पाहिलं तर रुग्ण हा शेवटच्या स्टेजवर सुद्धा असतो. आज अगदी जर पाहिलं तर मग एका बाजूने कधी कधी पॅरलाइज झाल्यानंतर पूर्ण अख्खा अंग आपलं पूर्ण हे होऊन जातं. अशा गोष्टी आहेत. मग त्या गोष्टीसाठी कुठेतरी मग ड्रिंक्स करणं सुद्धा अगदी मी म्हणेन ठीक आहे. आज 90% लोक ड्रिंक्स करतायत, परंतु त्याला सुद्धा कुठेतरी एक निर्बंध असणं महत्वाचं आहे. अगदी आपण बोलतो ना की थोडी थोडी, नाहीतर मग सकाळ दुपार आणि संध्याकाळ सुद्धा असंही बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि या गोष्टींना कुठेतरी आला घालणं, स्वतःला माणूस चांगलं कसं बनवेल, स्वतः माणूस चांगलं कसं ठेवेल यासाठी प्रत्येकानं अगदी ओळखलं पाहिजे. कारण आपण जे नीटनेटके राहतो ते आपलं कसं कळतं, मग बाकी गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. कारण कुठल्या गोष्टीपासून हानी पोहोचेल, कुठल्या गोष्टीपासून आपण अगदी निरोगी राहू शकतो या गोष्टींना सुद्धा अगदी जाणणं खूप महत्वाचं आहे. परंतु त्यासाठी लक्ष देऊया. अगदी भावना ग्रुपचा मी धन्यवाद देतो ज्यांच्या माध्यमातून अगदी खूप चांगली कामगिरी सुरू आहे. विनाशुल्क अगदी आपण पाहतोय मोफत या सर्व गोष्टी चालू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कामगिरी अगदी पूर्ण आपण पाहू शकत समाजामध्ये केली जाते. त्यांना नक्की पुन्हा एकदा धन्यवाद देऊया आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देऊया की आपल्या माध्यमातून असंच काम पुन्हा एकदा पुढे सुरू राहील. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी खेळाडू खेळतोय निलेश शेळके घडतंय काय, परंतु मैदानामध्ये अगदी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. अगदी थर्ड अंपायर साठी इथून रेफर केलाय आपण पाहू शकाल. चला आपण खेळपट्टीवरून बाजूला व्हायचंय आणि इथून मात्र फलंदाज बाद आहे. खेळाडू बाद असेल कारण त्याला माहिती आहे, परंतु आजकालची सिच्युएशन अशी आहे कारण अंपायर सुद्धा कधी कधी आपण पाहिलं ना तर अटीतटीचा सामना, त्यामध्ये निर्णय सुद्धा अगदी योग्य पद्धतीने जाणं महत्वाचं आहे. आणि त्या गोष्टीसाठी थर्ड अंपायर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट जर पाहिलं ना तर आज त्या लेवलचा झालाय. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील नियमावली आपण वापरतोय आणि अशा परिस्थिती मग त्याच पद्धतीने खेळणं हे महत्वाचं आणि ते खेळ आपण आज इथे अनुभवतोय, पाहतोय. आज आपण पाहिलं ना जर भावना ग्रुपचे सदस्य आहेत 40 गाव आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम या प्रीमियर लीगने केलंय. आज तिसरा वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा जर पाहिली ना तर मगाशी सांगितलं की त्या गोष्टीसाठी 30 वर्ष खर्च करावे लागतात. परंतु इतकं चांगलं आयोजन, कारण तुमचं आयोजन चांगलं होईल परंतु नियोजन खूप महत्वाचं आहे आणि ते नियोजन केलंय आणि त्या अनुषंगानं हे सर्व पाहायला मिळत आहे. धावसंख्या टोटल स्थिर आहे. 11 धावा, 4 गडी बाद झालेत, पडझड निर्माण झाली आहे, विकेटचं पतन सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना वाव देणं तितकंच महत्वाचं आहे. फलंदाजी चांगली असेल त्यावेळेला फलंदाजाचं कौतुक, गोलंदाज जर गोलंदाजी चांगली करतोय त्याचं कौतुक करणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण समालोचक हा समान असणं महत्वाचं आहे. कारण समालोचकाला आयोजक बोलवतायत आणि त्यांचं काम, त्यांची स्पर्धा यशस्वी करणं हे समालोचकाचं काम आहे. आणि इथून मात्र धावसंख्या 11 धावा, 4 गडी बाद, टोटल आपण पाहताय गरज आहे अद्याप 30 धावेची. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी
हलक्या हाताने खेळतोय, सिंगल प्राप्त करतोय आणि या सिंगल ना आता मात्र 12 धावा. दडपण, प्रेशर, प्रेशर, दडपण आणि ते प्रेशर मात्र वाढणार आहे. कारण डॉट चेंडू विकेट आल्यानंतर प्रेशर जे वाढतं ना, येणाऱ्या मागच्या खेळाडूवर ते पाहायला मिळतं आणि ते प्रेशर आता झुगारावं लागणार आहे. जर जिंकून सुपर 12 साठी पात्र व्हायचं असेल, सुपर 12 मध्ये तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला तुमच्यामधील गुणकौशल्य, तुमच्यामधील आत्मविश्वास, तुमच्यामधील जितका क्रिकेटचा अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला अगदी इथे पणाला लावावा लागेल. कारण हेच तर क्रिकेट आहे. CRICKET या 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि हा खेळ अगदी जर आपण पाहिला तर मग आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सुजित पाटील. सुजितचा चेंडू आपण पाहता अगदी खोलवर टप्प्याचा, चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली, एक सन्मानाने सिंगल. आणि आता मात्र सिंगलनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा जोडल्या. येणारे चेंडू आता 18 आणि करायच्या त्या टोटल 28 धावा. 18 चेंडू 28चं इक्वेशन समीकरण अगदी आपण पाहू शकाल. सामना अगदी चुरशीचा होईल यात मात्र शंका नाहीये. परंतु आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा 40 गाव प्रीमियर लीग. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. अगदी आपण पाहत आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांची किमिया म्हणून स्वराज्य घडला. अगदी आपण पाहू शकाल अंगणामध्ये असणारी तुळस, अगदी आपल्या माता भगिनी आणि त्यांच्या डोक्यावर असणारा पदर आणि मंदिरावरचे कळस हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे शाबूत आहेत. बॉलिंग मार्फत गोलंदाज सज्ज प्रणित पाटील. 18 चेंडू 28 धावा डिपेंड करायचे आहेत. इथून मात्र एक चेंडू पडलाय, अगदी चांगला होता, त्याच्यावर सिंगल. 17 मध्ये आता 27 धावा. 17 चेंडू 27 करायचे, 17 मध्ये 27 वाचवायचे आहेत. जो जिंकेल तो सुपर 12 ला पात्र होतोय. मग अशा परिस्थितीमध्ये काय घडतंय? 4 विकेट गमावतोय, चांगलं एफर्ट, चांगली गोलंदाजी, फिल्डिंग डिपार्टमेंट मजबूत असणं महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला गोलंदाजी होते ना त्यावेळेला फिल्डिंगने साथ जर दिली तर त्याचं मनोबल वाढतंय आणि ते या मॅच मध्ये पाहायला मिळतं. आकाश पवार आणि कंपनीतून मात्र सरळ बाटणं समोरील दिशेमध्ये. वॉटर फिल्डिंग, क्षेत्ररक्षक अर्जुनला आपण पाहत आहे. वारदोली गावचा खेळाडू अगदी दर्जेदार, टीम साठी 3 धावा वाचवतोय, खर्च करतोय फक्त 1च धाव. एका हाताने अडवलं आणि चेंडूला मात्र अगदी आपण पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण, हे महत्वाचं आहे. 100% एफर्ट, 100% योगदान हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. जर ते तुम्ही दिलं तर विजय तुमचा निश्चित असणार आहे. कारण जीवनामध्ये संधी जर मिळाली ना तर नक्कीच सारथी बना, स्वार्थी बनू नका. कारण ज्या वेळेला या विश्वाचा विधाता आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण, आणि त्या भगवान श्रीकृष्णाचा अगदी सारथी म्हणून जर आपण पाहिलं तर अर्जुन होते. आणि त्यानंतर इथून मात्र पंचांनी तर अगदी आपण पाहू शकाल बोट अवकाशामध्ये उंचावलाय, परंतु अगदी आपण पाहू शकाल फलंदाज सांगतायत अगदी बॅटला चेंडू स्पर्श झालाय, परंतु डिसिजन काय असेल, विचार विनिमय आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पाहूया दीपकजी पाटील सर, संतोषजी पवार सर, आणि या गोष्टी मात्र आता तुम्हाला पाहायला मिळतील. कुणाच्या बाजूने निकाल लागतोय, कुणाच्या बाजूने निर्णय अगदी या चेंडूवर पाहायला मिळेल. आणि पंचांचा इशारा आहे, फलंदाज रिव्ह्यू नाहीये,
LB आणि रनआउट साठी नाहीये, फक्त भीमर आणि रनआउट साठी आहे बघा. भीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे. फलंदाज बाद होत आहेत. अगदी अमित भोपी हा फलंदाज मात्र बाद झालाय. लेग बिफोर द विकेट आणि इथून मात्र एक सफलता मिळाली. गडी क्रमांक 5वा. अगदी आपण पाहता निम्मा संघ आता बाद होताना आपण पाहत आहे. आणि मग अवस्था अगदी आपण पाहू शकाल. आणि मग आपण पाहू शकाल टीम जर पाहिली तर बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि तो संघ मात्र कामिनी ओमकार अँड पोंजे टीम आपण पाहताय भातान संघ आहे. आणि या टीमची नैया बीच भंवर में फंस चुकी है. देखना ऐसा कौन मांझा है, ऐसा कौन खिलाड़ी है जो इस टीम को बीच भंवर में फंसी है उस टीम को बाहर निकालने का काम करे. नक्कीच पाहावं लागेल असा कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूच्या माध्यमातून षटकार चौकार चांगली इनिंग चांगल्या धावा आणि या मॅचला वाचवण्याचं काम करेल. एखादी नौका ज्या पद्धतीने एखादी होडी समुद्रामध्ये अडकते ना त्या पद्धतीनं हा अडकला गेलेला संघ आणि त्या संघाला आता बाहेर काढण्याचं काम करावं लागेल. ज्या संघाने तुम्हाला घेतलंय, ज्या संघाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तुमच्यावर अगदी लिलाव प्रक्रिया केली, खेळाडू प्रक्रिया आपण पाहिली आणि त्यानंतर मग असं असताना जर आपण विचार केला तर तुमचा खेळ आता या पुढच्या येणाऱ्या पुढच्या षटकांमध्ये कसा असेल. करायच्या त्या टोटल 15 चेंडू 26 धावा. गोलंदाज प्रणित पाटील. जबरदस्त जबरदस्त चेंडू. फिल्डर थोडासा फंबल होतोय, अगदी थोडासा अडू शकला नाही. समोरून चेंडू उडाला परंतु महेश पाटील होते. पुन्हा एकदा कलेक्शन, एक सिंगल आली. प्रणित पाटीलचे चेंडू जर आपण पाहिले ना निकेत तर अगदी खोलवर ब्लॉक हॉल या शैलीचे चेंडू पाहायला मिळतात. आणि त्या चेंडूची गरज आहे. आकाश पवार यष्ट्यांच्या मागे गोलंदाज आणि यष्टीरक्षकाने त्यांचा आय कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे. अगदी त्यांच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट खूप चांगला असणं महत्वाचं आहे. इथून मात्र आपण पाहताय महेश पुन्हा एकदा चुकी करतोय. चेंडूला जर अडवलं असतं, फेकी झाली असती तर रनआउट सुद्धा झाला असता, विकेट आणखी एक गेला असता. परंतु मिळाली एक छोटी सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या 17. येणारे चेंडू आता टोटल 13 आणि मग 24 धावा. 13 मध्ये 24. कारण लो स्कोरिंगचे सामने हाय व्होल्टेज होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलेत आणि तेच उदाहरण. इथून मात्र आपण पाहता फुल टॉस होता, फटकाचा हवा तसा प्रॉपर कन्वर्ट केला नाहीये. एकच सिंगल, टाळ्यांचा कडकडाट. अगदी पाहताय तुम्ही आकाश पवार आणि त्याचे पाठीराखे तुम्हाला पाहायला मिळतात. त्या टीमचे अगदी टाळ्या वाजवतायत. त्यांना माहिती आहे चांगली गोलंदाजी, फिल्डिंग, क्षेत्ररक्षण पाणी न्यायचं आहे. आणि असं असताना मग अगदी आपण पाहू शकाल आता येणारे उर्वरित शेवटच्या 12 चेंडू आणि करायचे त्या 11.50च्या सरासरीनं 23 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जो जिंकतोय तो सुपर 12 साठी पुढे जातोय. जो हरेल त्याला आणखी एक संधी मिळेल. परंतु येणारे 12 चेंडू आणि 23 धावा. तोपर्यंत ड्रीम्स ट्रॉली ऐकूया सुमधुर संगीत डीजे. ऐकली ना की देशभक्ती सगळ्यांची जागृत होते आणि आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसरामध्ये 3-4 फौजी आहेत की ज्यांनी देशाची सेवा आपले तारुण्यातील 18 ते 19 वर्ष आपल्या देशासाठी ज्यांनी वाहिलेली आहे त्या सगळ्या फौजींसाठी आपण खरं तर मनापासून त्यांचा धन्यवाद व्यक्त करूया. आणि आज या व्यासपीठावर आदरणीय संदेश मुंडे
ज्यांनी 18 ते 19 वर्ष देशसेवा केलेली आहे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ना इज्जत दे, ना अजमत दे, ना सीरत दे, ना सूरत दे, मेरे वतन के वास्ते अरब मुझे बस लढने की हिम्मत दे. आणि असं लढत लढत आपली देशसेवा करणारे फौजी माजी सैनिक आदरणीय संदेश मुंडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी मॅच गरम झाले बघा. तेवढंच ऊन सुद्धा पाहायला मिळत आहे आणि या तळपत्या उन्हामध्ये मॅच काय गरम होतीये. 11 चेंडू 23 धावा, 11-23चं समीकरण. मॅच मध्ये वार पलटवार होणं महत्वाचं आहे. जर समोरचा संघ वार करतोय त्याला पलटवार करणं, उत्तर देणं महत्वाचं आहे. उत्तर दिलं जाईल का? सचिन भोईर. सचिन भोईरला थांबवलाय, सचिन भोईरला शांत ठेवलोय. सचिन भोईरला अगदी आपण पाहू शकाल बीट केलं जात आहे. गोलंदाज आहे मंगेश पाटील. शेखर, सकाळी आपण बघितलेलं की सकाळी फलंदाज हवी झालेले 60, 50, 60 सहज स्कोर होत होता, परंतु 40 स्कोर बघितल्यावर बऱ्याचशा जणांना वाटलं असेल की आता मॅच एकतर्फी होईल, परंतु नाही, लो स्कोरिंग मॅच पण टफ होते. नक्कीच. आणि असं वाटलं होतं की लवकर सामना फिनिश होईल, परंतु नाहीये. आकाश पवार आणि अगदी संघ त्याचा सांगतो आम्ही शेवटपर्यंत लढणार आणि जिंकणार. परंतु सचिन भोईरचा हा फटका अगदी नौमान क्षेत्रामध्ये डिलिव्हर होतोय. चेंडू पडलाय, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? परंतु 2च धावा आणि या 2च्या बरोबरीने आता धावा संख्या 20 धावा. कसं असतं की जसजसं माणसाला मिळत जातं ना तसतसं अपेक्षा वाढत जाते. आता चेंडू हवेत होता परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होता, परंतु बरेच जण म्हणत होते अरे कॅच घे, कॅच घे, पण तो तरी काय करेल. आणि कसं असतं ना, मैदानात जो उतरतो त्याला ती परिस्थिती माहिती असते. बाहेर बसून आम्ही जरी बोलतो ना, आम्ही जे पाहतो ते बोलतो, पण तो मैदानात जो असतो ना त्याला कळतं का सिच्युएशन काय, अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं. परंतु इथून मात्र फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. आपण पाहत आहे सचिन भोईर आणि त्याच्या बॅट मधून बऱ्याच उशिराने आलेला टीम आपण पाहू शकाल या वेळेला. कामिनी ओमकार पोंजे भातान टीम साठी हा चौकार. व्यासपीठावर या मॅचचा आनंद घेताना आमची प्रशांतजी मुंडे असतील, आमचे परेशजी चौधरी असतील, संदेशजी मुंडे, त्यानंतर आपण पाहताय प्रमोदजी पाटील, या सर्वांना आपण पाहताय. परेश चौधरी यांचं आमच्यावर खूप सारं प्रेम आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला बक्षीस सुद्धा मिळत असतं आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज मंगेश. कमबॅक 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 पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी. आता मात्र येणारी शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावा. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये असंच समीकरण आलं होतं. 6 मध्ये 18 राहिले होत्या, परंतु आता मात्र 7 मध्ये 17. शेखर, हा चेंडू महत्वाचा आहे आणि हा जो सचिन आहे हा पुराणा चावल आहे, जुनं तांदूळ आहे. बघूया या चेंडूवर जर का षटकार चौकार आला तर पुन्हा कमबॅक नक्कीच नक्कीच. कारण सचिनची खेळी आपण बऱ्याचशा मैदानावर पाहिली आहे. बऱ्याच वेळेला अडचणीमध्ये असताना तो खेळ करत असतो आणि इथून मात्र आपण पाहू शकाल सचिनने तो कारनामा केलाय. 17 हवे असताना आलाय षटकार. येणारे 6 चेंडू, मधलं अंतर कमी झालंय, राहिले 6 मध्ये 11 धावा. या षटकारानं चेंज केलाय गेमचा टास्क अगदी अगदी आपण पाहू शकाल. आणि आता मॅच अगदी 50-50 बॅलन्स. सहा चेंडू 11 धावेची गरज. 30 धावा लागतात धावफलकावर. अगदी आपण पाहिलं ना मगाशी ज्या शेवटच्या चेंडूवर 3 धावा घेतल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल पवारला आपण मागील मॅच मध्ये बघितलेलं शेवटचं षटक त्यानं टाकलेलं आणि 3च धावा त्यानं दिलेल्या. त्यामुळे आता
या संघाचं जे भविष्य आहे पुन्हा त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. तो छोटा आहे, साधारण म्हणजे 12-13वीला आहे, म्हणजे 17-18 वर्षाचा हा कोळा पोरगा आहे आणि समोर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. त्यामुळे ही टक्कर साधी नाही होणार. यंग वर्सेस एक्सपिरियन्स. नक्कीच. आणि तो अनुभव कितपत वापरेल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण समोर अनुभव जास्त आहे, समोर अनुभव कमी आहे, परंतु क्रिकेटमध्ये अनुभव आणि त्याच्यापेक्षा खेळ यामध्ये बराच फरक आहे. हे यंग लोकांमध्ये जोश असतो. होश कमी असेल परंतु जोश जबरदस्त आहे, त्यांच्यामध्ये स्पिरिट आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, स्टॅमिना आहे. या सगळ्या गोष्टी यंग लोकांमध्ये आपण बघत आलेलो आणि म्हणूनच हे द्वंद्व खरं मजा येईल बघायला. नक्कीच नक्कीच. 6 मध्ये 11 धावा. जबरदस्त फाईट, दोन्ही टीम अगदी खेळतात. 6 मध्ये 11 आणि इथून मात्र काय घडले बघा. यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला. यष्टांचा वेस. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल, फलंदाज बाद. पुन्हा एकदा मॅचला यू टर्न. 5 चेंडू 11 धावेची. सो यंग लोक अशी, यंग लोक तशी, परंतु नाही. यंग लोक जरी मोबाईल बघत असतील ना, स्मार्ट टीव्ही बघत असतील, तरी त्यांचा तिथे अभ्यास पण सुरू असतो. कोण कसा खेळतोय, कोण कोणत्या अँगलने खेळतोय, कोणता एरिया स्ट्रॉंग कोणाचा आहे, कोण ऑन साईडला स्ट्रॉंग आहे, कोण लेफ्ट साईडला स्ट्रॉंग आहे, मग त्याला कसं टाकायचं, यॉर्कर टाकायचा की शॉर्ट ऑफ लेन टाकायचा, हा सगळा अभ्यास पण त्यांचा सुरू असतो. ते दिसतंय प्रत्यय या प्रफुल्लच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच. आणि मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षक असतात ना, त्यांची सुद्धा चर्चा प्रत्येक गोष्टीची चालू असते, कारण आपण जरी कॉमेंट्री करत असलो तरी त्यांना सुद्धा बरंचसं कळत असतं. या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि आपण आता गीत ऐकलं आणि आजचं उदाहरण बघा, नितीश रेड्डीने भारतासाठी शतक ठोकलेलं आहे. त्यामुळे यंग टॅलेंट आहे. हे यंग टॅलेंट पण आता आपल्याला त्यांची गुणवत्ता आहे ती कशी त्यांच्यामध्ये ठासून ठासून भरलेली आहे ते स्पष्ट जनतेसमोर दाखवत आहेत. आणि नक्कीच. आणि सध्याचं क्रिकेट फास्ट आहे, खूप फास्ट क्रिकेट आहे, आणि त्यामध्ये मग तुम्हाला त्या सिच्युएशन नुसार जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. अगदी आपण पाहत आहे भावेश साठी हा चेंडू आपण पाहत आहे. चुकी झाली आहे, चुकीला नसेल माफी. आणि येत आहेत वाईट +4 अशा मिळाल्या नशिबाच्या 5 धावा. मुद्दे लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आणि बघा नशिबाला काय मान्य होतं, लकी चौकार. म्हणजे दोन्ही बाजूला आता कौल समप्रमाणात झुकलेला आहे. हा पंजा फायदेमंद होणार की नुकसानदायक होणार, येणारं पुढचं चित्र आपल्याला ठरवणार आहे. भिंगारचे आपले गोरक्ष पवार यांचा डायलॉग आता लावायची वेळ आलेली आहे मला असं वाटतंय. किती बॉल किती सांगा शेखर. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. वाईट चेंडू आहे, त्याच्यावर आलेला चौकार आहे, आणि आता मात्र 5 मध्ये 6 धावा करायच्या आहेत. नाही आता सचिन हसायला लागलाय बघा. सचिनच्या चेहऱ्यावर हसू आपल्याला दिसतंय. कॉन्फिडन्स वाढलेला आहे आपल्या पदरात. म्हणजे न मागता लॉटरी लागावी तशी लॉटरी लागली त्याला. नक्कीच. आणि नशिबाच्या धावा, कारण एक धावेचं महत्व अगदी जर आपण सातत्याने म्हणत असतो, अगदी मग परीक्षेमध्ये 1 गुण, अगदी राजकीय पटलावर 1 मत, आणि क्रिकेटच्या पटलावर अगदी 1 धावेचं महत्व हे तुम्हाला माहिती असेल. आणि ते महत्व ज्या वेळेला धावा डिपेंड करतो ना आपण, त्यावेळेला ते महत्व जाणणं हे तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजीची झाली थोडीशी चुकी. वाईट +4 5 चेंडू 6चं इक्वेशन. समोर भावेश अगिवले अगदी 8व्या क्रमांकावर आलाय. त्याच्या जोडीला सचिन भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथून मात्र अगदी आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे, परंतु सिंगल आली लेग बाईटची. आणि या सिंगलच्या माध्यमातून आता येणारे 4 चेंडू आणि आता 5 धावेची गरज आहे. धावसंख्या लागत आहेत 36 धावा. 4 मध्ये 5चं इक्वेशन. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. अगदी जशी हंगामाला सुरुवात होतीये तशा फक्त क्रिकेटच्या स्पर्धा. परंतु क्रिकेटच्या बाबतीत एकच सांगेन, काम सांभाळा, घरची जबाबदारी सांभाळा,
त्यानंतर मग प्रपंच असेल ते सुद्धा करा आणि त्याच्या बरोबर खेळ केला. कारण फक्त क्रिकेटच्या जर मागे लागलो तर आयुष्य उद्ध्वस्त व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही हे सुद्धा नक्कीच सांगेन. कारण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, प्रत्येकाने जबाबदारी सांभाळली पाहिजे आणि घरी सुद्धा तितकाच वेळ देणं हे सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून आपण सांगूया. येणारे चेंडू 4, 5 धावेचं इक्वेशन. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय प्रफुल्ल पवार. इथून मात्र फटका फसला जातोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये यू टर्न, विकेटचं पतन. विकेट क्रमांक डाऊन झाला इथं. 7वा विकेट मैदानाच्या बाहेर. 36 लॉस ऑफ 7 विकेट. की आवाज ऐकला आपण गमचे गोरक्षनाथजी पवार सरांचा आवाज ऐकला. अगदी आपण पाहतो इम्पॅक्ट प्लेअर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. नाही, असेच अडचणीच्या वेळेलाच अशा या इम्पॅक्ट प्लेअरची गरज भासते. आता जो गरजेला उपयोगी पडतो तो खरा मित्र असं म्हटलं जातं. आता वेळेला कोण उपयोगात येणार आहे तर इम्पॅक्ट प्लेअर कडे लगेच नजर गेलेली आहे. इम्पॅक्ट प्लेअर मला असं वाटतं मैदानाच्या दिशेने रवाना. नक्कीच. आणि आता मात्र तो जबाबदारी कशी सांभाळतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जबाबदारी सांभाळून ही सिच्युएशन कशी पुढे नेतो टीम साठी हे सुद्धा महत्वाचं आहे. चेंडू उर्वरित उरलेत आता 3 मध्ये 5 धावा. 3-5 लो स्कोरिंग मॅच अशी होईल कोणालाच वाटलं नसेल, परंतु क्रिकेटची रीत बघा, एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्लेइंग 11 मधला खेळाडू पाहायला मिळतोय जयदासला आपण पाहू शकाल. पंच काय नाही, इम्पॅक्ट प्लेअर कॅन्सल. आयत्या वेळेला निर्णय बदललाय. बघूया ही स्ट्रॅटर्जी कशी त्यांना उपयुक्त ठरते की नाही. त्यांनी सुचवलं होतं परंतु पुन्हा एकदा त्यांनी प्लेइंग 11 कडे लक्ष दिलंय आणि त्यानंतर जयदास आलाय. 3 चेंडू 5 धावेचे इक्वेशन. प्रफुल्ला अगदी जबरदस्त चेंडू. या चेंडूची गरज आहे आणि ते चेंडू मात्र हाताळत असताना पाहायला मिळत आहे यश एंटरप्राइजेस आणि साई समर्थ खानावली टीम पाहायला मिळत आहे. आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 4 धावेची गरज. बरोबरीला 3 पाहिजेत आणि जर इक्वल झाली तर सुपर ओव्हर आहे आणि आजपर्यंत एकही सुपर ओव्हर झालेली नाही. ही पहिली सुपर ओव्हर होईल का? भावना ग्रुपचे सगळे इथे हजर आहेत. ते मॅच मध्ये आता सगळेजण गेलेले आहेत. बघूया त्यांच्या उपस्थितीमध्ये सुपर ओव्हर होईल की नाही. नक्कीच. आणि ते खूप आनंदी आहेत बघा, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेचा अगदी दिलखुलास आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत करूया. 2 मध्ये 4 धावेची गरज. 2 चेंडू 4 धावा. हेमंत जोशी एकविरा डीजेचे मालक त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अगदी ऐकताय तुम्ही टिके माळी सर. आज आमचं भाग्य मी म्हणेन आज आम्हाला त्यांच्या समोर समालोचन करायला मिळत आहे. कारण गुरुवारी आणि मार्गदर्शन आज बरंच काही शिकायला मिळत आहे. या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या, कारण आम्ही नवीन आहोत, शिकतोय आणि आम्हाला पण तुमच्या नवीन लोकांकडून भरपूर शिकायला मिळते. हम तो पुराने चावल आहे. तुम्ही तर आता नवीन आलेला बासमती राईस आहात, त्यामुळे आम्हाला पण तुमच्याकडून शिकायला मिळतं. कसं आहे माहितीये का, बासमती राईस बरोबर आहे परंतु जो जुनाच तांदूळ आहे ना त्याला जास्त चव असते हे नक्की आहे. अगदी त्यांच्याकडून शिकणं तितकंच महत्त्वाचं. कारण ज्या वेळेला अगदी आपण पाहतो ना की समालोचन करताना शब्दांची सांगड खूप महत्वाची आहे. शब्द कसे वापरताय, कारण क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये परंतु जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणत असतो जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं, फ्युचर अनाउन्स करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं आहे आणि हे तुम्हाला अगदी क्रिकेटच्या पटलावर बराच वेळेला पाहायला मिळत आहे. येणारे 2 चेंडू 4 धावेची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी होऊन जाऊ द्यात. बिग फाईट सामना. 2 चेंडू 4 धावा. एका बाजूला प्रतीक गायकर संघ कर्णधार, दुसऱ्या बाजूला आकाश पवार. इथून मात्र वॉट डिलेव्हरी. नशिबाच्या 5 धावा आल्या होत्या आणि त्या 5 धावा आल्यानंतर सुद्धा सामना जर असा होत असेल शेवटपर्यंत तर मी म्हणेन काय, अगदी घर फिरले, घराचे वाशे सुद्धा फिरले. आता मात्र 1 चेंडू 4 धावेची गरज.
व्हॉट अ मॅच. सामना होताय कुठे, सामना आणलाय कुठे. अगदी सामना असं वाटलं होतं सहजासहजी संपेल, परंतु शेवटपर्यंत लढतोय, शेवटपर्यंत झुंजतोय आणि हेच करतोय. कारण ज्या वेळेला स्वराज्य आपण पाहिलं आणि त्या स्वराज्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल विशालगड आणि त्या विशालगडाला अगदी आपण पाहू शकाल बाजीप्रभू देशपांडेंनी अगदी आपण पाहिलं तर रोखून धरलं होतं. एक चेंडू 4 धावेची गरज. आणि इथं मात्र घडतंय काय, घडतंय काय, घडतंय काय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम, अप्रतिम डोळ्यांचे पारणे फेडणारा सामना पाहायला मिळाला. अगदी जोरदार टाळ्या या टीम साठी होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त खेळ, अगदी अप्रतिम, अप्रतिम. कौतुक करावं तेवढं कमी, कौतुक करावं तेवढं कमी. कारण शेवटपर्यंत लढलाय, शेवटपर्यंत झुंजलाय आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा परतून आणलं गेलं आणि बोनस 5 धावा आल्या होत्या तरी सामना गमवावा लागला. तो म्हणजे प्रतीक गायकर अँड कंपनीला. जबरदस्त, जबरदस्त. हेच क्रिकेट आहे. सामना कुणीही जिंकू दे, पण प्रेक्षकांना आनंद मिळणं हे महत्वाचं आहे आणि हेच या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सामना जिंकलाय आकाश पवार अँड कंपनी टीम. आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण इथे स्वागत घेणार आहोत. आदरणीय आमचे पाहुणे प्रशांत मुंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रशांत मुंडे, त्यांच्या समवेत आमचे माजी सैनिक आदरणीय